4 मे 2025 या आठवड्यात या राशींना मिळेल नवीन नोकरीसह पदोन्नती, आर्थिक लाभाची शक्यता. जाणून घेऊया या आठवड्याचे राशी भविष्य. जर मित्रांनो यापैकी रास जर तुमची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग स्टार्ट करू या व्हिडिओला. ह्या आठवड्यात एप्रिल आणि मे महिन्यात दिवसाचा संयोगाने तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शनी वगळता इतर ग्रहांची स्थितीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही. जर आपण 28 एप्रिल ते 4 मे या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलतो तर या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ त्यांचा नवीन नीच राशीत आणि बुध, शुक्र, राहू आणि शनी मीन राशीत आहे. तसेच 28 एप्रिल रोजी शनी आपले नक्षत्र बदलून उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत 12 राशींच्या जीवनात काही प्रमाणात परिणाम दिसून येणार आहे. मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेऊया. चला मग या आठवड्यात तयार होणाऱ्या राजयोगाबद्दल संयोगाचे तर मीन राशीतील चतुर्थीगृहीसह मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना नवीन नोकरी तसेच पदोन्नती मिळू शकते. नंबर 1 ला रास तुम्हाला तर माहीतच आहे, मेष राशी. हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. नवीन योजना सुरू करता येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळत आहे. व्यवसायात फायदा होईल. कौटुंबिक जीवनात संसुवाद राहील. जर मित्रांनो तुमची रास मेष असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 ला रास आहे वृषभ. आर्थिक बाबतीमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मित्रांनो तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वृषभ राशीसाठी या आठवड्यात कोणताही मोठा खर्च होऊ शकतो. कामात व्यवस्थात असेल परंतु कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बिमार पडण्याची शक्यता आहे. नंबर 3 ला रास आहे मिथुन. या आठवड्यात तुम्ही तुमचे विचार प्रभावीपणे मांडू शकता. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. जर तुमचा जुना मित्र असेल तर तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. नात्यामध्ये पारदर्शकता आवश्यकता आहे. मित्रांनो जर तुमची रास मिथुन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 4 ला रास आहे कर्क. कुटुंबाबरोबर वेळ घालवणे आरामदायक असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रयत्नाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीमध्ये स्थिरता राहील. आरोग्य सामान्य राहील परंतु ध्यान किंवा योग्य मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरेल. सिंह राशीसाठी या आठवड्यात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमच्या कारकिर्दीत काही मोठ्या जबाबदारी होऊ शकतात. प्रेम जीवनात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. कोणत्याही महत्त्वाचे निर्णयात वडिलांचा सल्ला घ्यावा. जर मित्रांनो कोणता पण निर्णय घेत असेल सिंह राशीवाले जर तुमच्या वडिलांचा सल्ला घेतल्याशिवाय कामं करू नका. कन्या राशीसाठी हा आठवडा श्रीमिश राहील. व्यावसायिक कामात व्यवस्था राहील. कौटुंबिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. मुलांशी संबंधित काही चिंता असू शकतात. संयम आणि समजूतदारपणे काम करा. तुमच्या मुलांकडून काहीतरी तुम्हाला चिंताजनक असू शकतात. संयम आणि समजूतदार तुम्हाला ठेवणं फार महत्त्वाचे आहे. तूळ राशी या आठवड्यात तुमची सर्जनशीलता समोर येईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात शांती राहील. कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा मानसिक सुप्त आव्हानात्मक असू शकते. तुम्हाला तुमचे मन कामाला लावावे लागेल. प्रेम जीवनात गैरसमज टाळा. आर्थिक बाबतीमध्ये हुशारीने निर्णय घ्या. संयमाने यश मिळेल.
धनुराशीसाठी तुमच्या महत्त्वाकांक्षा शिखरावर असतील. करिअरमध्ये काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवन चांगले आहे. आरोग्य याकडे लक्ष द्या. प्रवासांचे योग्य निर्माण होईल. आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचे आहे धनुराशीसाठी. मकर रास हा आठवडा जबाबदारीने भरेल असेल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त काम असू शकते, परंतु तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. नातेसंबंधाचे गोडवा टिकवून ठेवा. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुंभ राशीसाठी या आठवड्यात नवीन संपर्क होऊ शकतात जे भविष्यात फायदेशीर ठरतील. शिक्षण आणि करिअर संबंधित निर्णय घेण्याचा हा चांगलाच काळ आहे. कौटुंबिक जीवन आनंदमयी राहील. नवीन कल्पना मनात येतील. मीन राशीसाठी हा आठवडा आत्मनिरीक्षणाचा असेल. तुमचा प्राधान्य क्रमांकावर लक्ष केंद्रित करा. करिअरमध्ये स्थिरता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवायचे लागेल. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे मानसिकता शांती राहील. जर मित्रांनो यापैकी तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.